आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता आम्हाला मालकाशी हात कोण मारणार? लय चुकीचं वागला तुम्ही, आमच्याशी लय चुकीचं वागलात। डॅडी सावरा स्वतःला, असं रडून ते काय परत येणार आहेत का? सांगा बरं। आता तुम्हालाच तुमचं मन घट्ट करावं लागेल। हत्या हे बघ, मी काढलं तुझ्यासाठी। बघ ना, तू म्हणली होतीस ना, बाहेरची साडी म्हणजे बाईसाठी आधार असतो, तिच्यासाठी ते बाहेरच्या आठवणी असतात, बाहेरचं प्रेम असतं। तू म्हणली होतीस ना, मी आणले ना तुझ्यासाठी। हे बघ ना हत्या, पाणी द्यायची वेळीला असं वाटलं नव्हतं का हत्या? आईच्या माहेनं सांभाळलंस तुम्हाला, घरात कधी गोडधोड केलं तर सगळ्यात आधी मला आणून द्यायचीस तू। तू नाही केलंस आमच्यासाठी आत्ते, आता तुझ्यासाठी करायची वेळ आली होती आणि तू नाही चांगलं केलंस, तू चुकीचं केलंस, तू फसवलंस आम्हाला। तुझ्यासाठी लय काय काय करायचं होतं आत्ते, तुझं लय लाड करायचं होतं, मला जपायचं होतं, तुझं जगातलं सगळं सुख तुला द्यायचं होतं आत्या। सगळं अर्धवट राहिलं ना, सगळं अर्धवट राहिलं। का परक करून गेलीस आम्हाला तू? काय चुकलं होतं आमचं? सांग ना, काय चुकलं होतं? सूर्या, अरे तुझं दुःख समजतोय मी, शांत हो, स्वतःला आवर, असं नको करू। अरे आत्या आहे, आपल्यात आहे, कुठं नाही गेली ती, तुझ्याकडे बघते बघ, तुझ्या डोळ्यातलं असून तिला आवडतील का सांग की? आपली किती पण इच्छा असली ना तरी आपल्याला शालेर म्हणजे नाच निरोप द्यावाच लागणार, द्यावाच लागणार। तू उठ, ती मग माहिती साठी तिला दे, उठ उठ, साडी घाल, साडी घाल। डॅडी येऊ आहे ना, चला। थांबा, कुठे घेऊन चाललाय माझ्या आईला? माझ्या आईला हात लावायचा नाही हा? लांबा, सगळेजण लांबा, आधी हात लावायचा नाही कोणी माझ्या आईला। तुझा हे बघ, पुरी जे काय झालंय ना त्यात बदलता येणार काय नाही। झालंय? कुठे काय झालंय? काही झालेलं नाहीये, तिला कुठेही घेऊन जायचं नाहीये। मी सांगितलेलं आराम करते म्हणून ती कुठेही घेऊन जायचं नाही तिला। तुळजा, सूर्या, सूर्या, तू तरी सांग ना यांना, तू बोललास ना की नक्की ऐकतील तुझं। बघ ना काय म्हणताय ते, तिला काहीच नाही झालंय, अरे ती फक्त आराम करते। सांग ना त्यांना कुठे घेऊन चालले ते। तुळजा, आत्या आपल्यातच आहे, तिच्या आठवणीच्या रूपात ती आपल्या संग कायम असणार आहे, तर आपल्याला आता तिला निरोप द्यावा लागेल। मनाला येईल ते बोलू नकोस ना, तू पण यांच्यात सामील झालास का? अरे मूर्ख आहेत ते, कळत नाहीये यांना।
तुला तर कळतंय ना? हा? दमली रे ती ती गड चढून चढून दमली, बाकी काही नाही. तुझा तिला काही झालं नाही. तुझा नाही आत्या आपल्यामध्ये. येण्यासारखी नको वागू. ती नाही आपल्यात. ते आपल्याला मान्य करावंच लागल. हे बघ, सावर स्वतःला तू कळत नाहीये का तुम्हाला सगळ्यांना? का जिवंतपणे मारताय माझ्या आईला? का माझ्या आईला माझ्यापासून दूर नेताय? तिला खूप जगायचंय अजून. मला तिचं सगळं सुख बघायचंय. कुठे घेऊन जायचं नाहीये तिला. मी कुठे घेऊन जाऊ देणार नाहीये. आई, तू फक्त आराम कर. कोणी काहीच नाही बोलणार तुला. तुझा पानावर ये. तुझा काही नाही झालं तुला. अगं नको असं वागू. तुझं ऐक ना माझं. शांतपणे आराम कर. काही आत्या मेलीये. जग सोडून निघून गेली ती. तुला जेवढं रडायचं तेवढं रडून घे, पण मला माहिती आहे हे सगळं पचवणं सोपं नाही. पण आत्या आपल्यासोबत नाही, तुला मान्य करून घ्यावं लागल. हे बघ, नाहीतर तिला आपण प्रेमाने निरोप नाही देऊ शकणार. असं वागलीस तर अडकून ठेवशील तिला. हे बघ, तिच्या वाटेत आडवं येऊन फायदा नाही. तिला आपल्याला मोकळं करावं लागल. तिला आपल्याला मोकळं करावं लागल. तुळजा, मला जाता तात्यांना सावरावं लागेल. ते यातनं बाहेर पडलं नाही तर आतल्यात कुठं तर राहतील. मला त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे. तात्या, सूर्य